मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तेच घडलंय. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले. सिंगल साठी 2 षटकांचा खेळ संपतोय. 15 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू आहे. 15 धावा धावफलकर. लास्ट बॉल विवेक पुन्हा एकदा. हो मोठा फटका मारायचा होता, मिस झालाय. आणि अखेरकार 2 षटकांचा खेळ संपतोय. 15 धावा धावफलकावर. माईक डबल आवाज येतो, डबल माइंड मध्ये बघ. मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 ही स्पर्धा जी आयोजित केली गेली या मोरेगाव नगरीमध्ये. आणि आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा किशोरदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली जाते. शानदार दमदार आयोजन या स्पर्धेचं. रोहित नवीन गोलंदाजी मार्कवर 3रं षटक मार्गस्थ आहे. अजूनही 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिला बॉल दिशा देण्याचा प्रयत्न पाठीमागे चेंडूला केलाय सिंगल साठी. पहा सुरुवात आतापर्यंत चांगली. 16 धावा धावफलकर ते 3रं षटक मार्ग. जयसाई विरारचा संघ समोर एखादा विकेट पाहतोय, एखादा ब्रेक थ्रू पाहतोय. परंतु मोरेगाव चॅलेंजर संघाकडून आतापर्यंत चांगली सुरुवात झाली गेली या मॅच मध्ये. रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल मध्ये चेंडू सी मार्ग पार. चौकार. 4 धावा. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेलाय. पहा अल्ताफ आणि सोनू यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि काय अफ्ताब आणि काय जबरदस्त कामगिरी आतापर्यंत करतात. ऑन साइडला पुन्हा चेंडूला फेकी झाले, परंतु रनिंग बिटवीन द विकेट वेगवान, त्यामुळे एकच धावफलकाला 21 रन. 3रं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 21 धावा धावफलकावर. आणि काय शानदार दमदार आयोजन या स्पर्धेचा. विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 ही स्पर्धा ज्या आपल्या भेटीला आले या मोरेगाव नगरीमध्ये. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा, जिकडे पहिली मॅच जी आपल्या भेटीला आली गेली. 22 रन 22 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3रं षटक मार्गस्थ. चला तर अखेरकार पहिल्या विकेटचं पतन आणि धावतीच्या रूपाने बाद व्हावं लागलं अफ्ताफला. पहिला हादरा मोरेगाव चॅलेंजर संघाला गॉन. रन 22 धावा धावफलकार. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते. सध्याच्या घडीला चर्चेत असलेला खेळाडू जोगित पाटील जो आता मैदानाच्या दिशेने दाखल झाला. पहा काय जबरदस्त कामगिरी त्याच्या हंगामामध्ये जोगित पाटील करून दाखवले. हुकुमाचा एका आहे मोरेगाव संघाचा. आणि घरच्या मैदानावर कशा प्रकारचा खेळ राहील हा सुद्धा बघणं महत्वाचं. ऑन साइडला पुन्हा दिशा देण्यात गेले हलक्या हातानं सिंगल साठी. 3 षटकांचा खेळ संपतोय. आणि 23 धावा 23 रन. लॉस ऑफ 1 विकेट. या ऐकूया तोपर्यंत डीजेला. चला शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे, जिकडे हिमांशू नवीन गोलंदाजी मार्क वर सज्ज होते. 23 रन 23 धावा धावफलकावर. शेवटचं आणि अंतिम षटक. इकडून टार्गेट सेट करायचं जयसाई विरार संघासमोर. पहिला बॉल झेल सुटलाय. हो हलक्या हातानं कट केली गेला होता चेंडूला पाठीमागे पर्यंत जेल सुटला गेलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल आले. 24 रन 24 धावा धावफलकावर. हिमांशू पुन्हा एकदा सज्ज होते. शेवटचे 5 चेंडू जोगित पाटील समोर. ओहो नो येस. आमच्या ऑफिशियल पंच विवेक सांगतायत आणि थर्ड अंपायरला रेफर केले गेले. काय खेळकर डिसिजन येणार आहे, काय घडणार आहे, जाऊया आपण
जिकडे आमची विराट नेटवर्क टीम कार्यरत आहेत. श्यामूबाई नाना जन कल्याण फाउंडेशन चे काही आता आधारस्तंभ आहेत आणि आपण त्यांची नावं सुद्धा घेणार आहोत. हा दिलीप नाना पाटील आधारस्तंभ, त्यानंतर अध्यक्ष सुशीला किशोर पाटील, सचिव किशोर नाना पाटील, खजिनदार भाविक किशोर पाटील, सदस्य हरिचंद्र नाना पाटील, त्यानंतर पुन्हा सदस्य प्रकाश नाना पाटील, त्यानंतर पुन्हा सदस्य नितीन यादव पाटील यांचे खूप खूप आभार. सामुबाई नाना जनकल्याण फाउंडेशन यांच्या तर्फे ज्याने हे या स्पर्धेसाठी जो या मैदानाला हातभार लावला होता, खास करून ग्राउंड उपलब्ध करून दिलं, त्यांचे खूप खूप आभार. सुरेश पाटील, प्रमोद पाटील, प्रवीण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, इंद्रकांत पाटील आणि जयेश पाटील यांचे सुद्धा खूप खूप आभार की आपण या स्पर्धेसाठी हे मैदान उपलब्ध करून दिलं. मोठा फटका मारायचा होता, प्रॉपर टायमिंग नव्हतं, चेंडू गेलाय पुन्हा एकदा सिंगल साठी. 9+1 या अगोदर धाव आली होती, म्हणजे तब्बल 27 धावा धावपळ करते. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचे 4 चेंडू या पहिल्या इनिंग मधील, जिकडे पुन्हा एकदा हिमांशू सज्ज होते जोगित पाटील समोर. ऑन साइडला फुलटॉस चेंडू दिशा दिली गेली फक्त सिंगल साठी. पहा सुरुवात आतापर्यंत चांगले, शेवटचे 3 चेंडूचा खेळ येणे शेष आहे. धावफलक सुद्धा आता आपण बघितलं तर 28 धावा धावफल करतेत. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला. येस, फेकी, क्या बात आहे. या प्रकारचं चेंडू अडवणं, फेकी करणं सोपं नाही आहे, परंतु ते सुद्धा केलं गेलंय रोहितच्या माध्यमातून. चांगली फिल्डिंग पहा, जयसाई विरारने आतापर्यंत मॅच मध्ये पहिल्या षटकापासून चांगली फिल्डिंग केली. फुलटॉस डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर, जोगित पाटीलला मैदान सोडावं लागलंय. अजून एक हादरा मोरेगाव चॅलेंजर संघाला गॉन. थैंक यू टू से आदर्श. यस, इसने आदर्श रखा था VPL सीजन 2 में. चावलेला चौकार अडवला होता. भरपूर व्हिडिओ व्हायरल झाले होते या खेळाडूचे आणि काय जबरदस्त एफर्ट लावलं होतं. शेवटचा आणि अंतिम चेंडू, पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली सिंगल साठी. तर अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय, जिकडे 30 धावा धावपळ करतात. 31 धावांचं टार्गेट जे सेट केलंय मोरेगाव चॅलेंजर संघाने जयसाई विरार संघासमोर. चला नेक्स्ट मॅच, उत्कर्ष CC विरुद्ध BVA एकलव्य. चला दोन्ही कॅप्टन या टॉस का बॉक्स मध्ये. टॉस नेक्स्ट मॅचचा केला जाणार आहे. चला उत्कर्ष CC, उत्कर्ष क्रिकेट क्लब आणि एकलव्य दोन्ही कॅप्टन या. चला 31 धावांचा पाठलाग सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. पहिली मॅच आजच्या दुसऱ्या दिवसातील, जिकडे आपल्या भेटीला आले या मोरेगाव चॅलेंजर प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 मध्ये. ऑल सेट, पहिला बॉल, फुल टॉस बॉल, ड्राईव्ह केले चेंडू. येस, दॅट इज अ ग्रेट वॉक. चेंडूला अडवलंय आदर्श. या खेळाडूची खूप चर्चा झाली गेली मागील 15-20 दिवसाचा.
चला BBA एकलव्य शेवटचा कॉल आहे, नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. या स्पर्धेचे काही नियम आहेत, त्यामुळे आपण वेळेवर पोहोचणं गरजेचं आहे, जेणेकरून समोरचा संघ आपला वाट पाहतोय आणि आपण अवेलेबल नाहीये. त्यामुळे आयोजकाकडून सांगण्यात आलंय की पॅनलाइजला सामोरं जावं लागणार. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ चाललाय. 2 धावा धावपलकर पुन्हा हलक्या हाताने सन्मान दिला गेला चेंडूला सिंगलसाठी. पहा 31 धावांचा पडला. काय करायचंय, कशाविरुद्ध करायचंय, कोणाविरुद्ध करायचंय, कोणाला आणायचंय, कोणाविरुद्ध प्लॅन करायचा, या सर्व गोष्टींचा विचार जयसा विरार संघाने मोरेगाव चॅलेंजर संघासमोर घरच्या मैदानावर केला गेला. त्यामुळे तितकं सोपं राहणार नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू येस, इट इज गॅप, इट इज 4. याला घरी नाही थँक्यू डीजे. 7 धावा धावपलकावरती 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता. प्रॉपर टायमिंग, गौतमच्या बॅट मधून चौकार, गौतम आणि अंकित यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका मारायचा प्रयत्न पुन्हा. ओहो, पहिल्या अटेम्प्टला जर का चेंडू आला असता तर बरंच काही घडलं असतं असं सांगितलं गेलं होतं, परंतु खूप उशिराने आला. फेकी सुद्धा खूप उशिराने झाली. नक्कीकार दोन्ही बॅटर आपल्या सुरक्षित क्रीज मध्ये. पहा मॅचला मजा येणार आहे. धावांचा पाठलाग जर आपण बघितला तर 31 धावांचा पाठलाग आहे आणि आतापर्यंत 8 धावा धावपलकर, जिकडे 5 चेंडूचा खेळ झालाय. हलक्या हाताने सन्मान दिला गेलाय चेंडूला सिंगल साठी. 1 धाव पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 9 धावा धावपलकर, 31चा पाठलाग. काय प्रकार घडणार आहे पहिल्या मॅच मध्ये? घरचं मैदान आहे जिकडे मोरेगाव चॅलेंजर समोर जयसाई विरार संघ आहे. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. चला एकलव्य संघाचा कॅप्टन जर का इकडे आला असेल तर कृपया टॉस्कपच्या दिशेने या. खूप आपण उशिरा झालोय. आयोजक कंपनीकडून सांगण्यात आलंय की आपल्याला सुद्धा पॅनलाइज सुद्धा केले जाईल, त्यामुळे कृपया लवकर येण्याची कृपा करा. उत्कर्ष क्रिकेट डोंगरपाडा क्रिकेट क्लब यांच्यासोबत नेक्स्ट मॅच होणार आहे. डोंगरपाडा चला पहिल्या चेंडूवर सिंगर जोगित पाटील यांच्यावर सर्वांच्या नजर असणार आहेत आणि जोगित पाटील आलाय गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा सज्ज होते जोगित पाटील. ऑन साइडला पाठीमागे चेंडूला केलं हलक्या हातानं सिंगल साठी. पहा मॅच मध्ये मजा येणार. इकडून काय करायचंय, इकडून कशा विरुद्ध करायचंय. जयसाई विरारने पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर 9 धावा लगावल्या होत्या. 1 चौकार आणि त्यानंतर प्रत्येक चेंडूवर सिंगल आली होती. इकडून पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धावपलकावर, 11 धावा धावपलकावर 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा जोगित पाटील हलक्या हातानं ऑन साइडला सन्मान दिला गेला चेंडूला सिंगल साठी. पहा जमीनची बाजू जयसाई विरार संघासाठी काय आहे. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. इकडून समोर मोरेगाव चॅलेंजरचा संघ एखादा ब्रेक थ्रू पाहतोय. मॅच महत्वाचे आणि ब्रेक थ्रू आणून कोण देणार हा सुद्धा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. वटापटका मारायचा प्रयत्न, येस, इट इज अ ब्रेक थ्रू. मोठा हात, पहिल्या विकेटचं बटन आणि आमची येस, इट इज गॉन. पहिला हातरा गौतमला मैदान सोडावं लागलं. गॉन. थँक्यू डीजे. पहा मगाशीच उल्लेख झाला होता ब्रेक थ्रू आणि कदाचित तो विकेट आला गेला. खूप महत्वाची विकेट होती. विकेट येणं गरजेचं होतं आणि विकेट आला गेलाय. नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल होतो मिस्टर साहिल. चला एकलव्य कॅप्टन आलाय का? साहिल येतोय. पहा थँक्यू डीजे थांबवतोय. कॅप्टन आलास. चला चला वनिता ताई आपल्या शुभस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे.
चला दोन्ही कॅप्टन टॉस कपाच्या दिशेने दाखल व्हा. खूप महत्वाची मॅच आहे. 31 धावांचा पाठलाग आहे आणि जोगित पाटील पुन्हा एकदा सज्ज होते. साहिल नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल होते पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साईडला दिशा दिली गेली हलक्या हातानं सिंगलसाठी. पहा सुरुवात चांगले, एखादा विकेटची गरज होती नाही तो विकेट सुद्धा आला गेला. चला दोन्ही कॅप्टन पोहोचल्यात. चला टॉस या ठिकाणी केला जातोय. कविताताई पाटील यांचे शुभस्थानी त्यांच्या सोबत आहेत मोनिताताई. टॉस समोर BVA एकलव्य उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा. टॉस या ठिकाणी केला जातोय. टॉस या ठिकाणी केला जातोय. एस मोरेगाव चॅलेंजर. टॉस जिंकला काय निर्णय? क्षेत्ररक्षण. समोर डोंगरपाडा संघ आहे, कशा प्रकारची तयारी आहे, किती धावांपर्यंत रोखायचं आहे? तयारी तर खूप चांगली आहे. 24च्या खाली थांबवायचा प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? ग्राउंड खूप चांगलं आहे, आयोजन पण खूप चांगलं केलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. आता प्रथम बॅटिंग करायची आहे, कशा प्रकारची तयारी आहे या स्पर्धेसाठी? तयारी ती थोडी गुपितच आहे. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत, त्या पद्धतीने ग्राउंडमध्ये दिसेलच. या स्पर्धेबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? नक्की आयोजन नियोजन चांगलं आहे, पण थोडंसं बोलायचं होतं, पण जाऊ द्या. मॅच चालू असताना बोलणं बरोबर वाटत नाही, कारण की आम्ही 3 वाजता येऊन मॅच 3:30ला चालू झाल्या. त्या हिशोबाने टीम्सला पेनल्टी लावायला पाहिजे होत्या, त्या लावल्या गेल्या नाहीत. ओके ठीक आहे, खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस का बॉस मधून अहवाल असं की टॉस जिंकलाय एकलव्य BVA संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा संघाला. येते एक मोठी मॅच आपल्या भेटीला, कुठे जाऊ नका, पाहत राहा कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025. प्रत्येक विकेटला नितीन पाटील यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आहे मोरेगाव चॅलेंजर साठी. क्या बात आहे. हा पारितोषिक सुद्धा लागले गेले. धावफलक 18. 3 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूचा खेळ झालाय. हा तिसरा षटक मार्गस्थ नितेश गोलंदाजी मार्कवर आहे. मॅच कुठल्या हो समोर खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला फेकी झाली का? फेकी चुकीच्या एंडला. हो 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 फेकी इतक्या वरून झाली होती ना की नितेशला सुद्धा प्रभावित करून सोडलं होतं. इतक्या वेगाने फेकी झाली होती वरून. 1+1 म्हणजे तब्बल 2 धाबा आल्यात. 20 धाबा धावपलकावरती 3 चेंडूचा खेळ झालाय. इक्वेशन काय बनलंय आमच्या मुख्य स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. इक्वेशन काय आहे? 11 धाव्यांची अजूनही गरज आहे. 9 मध्ये 11 एक क्वेश्चन राहिले. जय साई विहार समोर मोरेगाव चॅलेंजर. काय जबरदस्त सामना जो आपल्या भेटीला आलाय या कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 मध्ये. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला चेंडूला सिंगल साठी. पहा सर्वांच्या नजरा यावलेल्या अंकित आणि साहिलवर आहेत. महत्वाचं विकेट याच्या बॅट मधून चौकार आला तर गौतमला मागे परतावं लागलंय. 21 8-10चं इक्वेशन. पुन्हा आदर्शकडे चेंडू गेलाय. सिंगल लास्ट बॉल. काय जबरदस्त मॅच आहे. 8-7-9 हे इक्वेशन राहिले गेले. 7 चेंडू 9 धाव्यांची गरज. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगल साठी. 3 षटकांचा खेळ संपतोय. 6-8चं इक्वेशनला आणून सोडलंय. मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 मध्ये आजचा दुसरा दिवस, पहिली मॅच. 6-8चं इक्वेशन. घरचं मैदान मोरेगाव समोर, चॅलेंजर समोर. जय साई विरार. काय अखेरकार घडणार आहे, कोण जिंकणार आहे या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. चला 6-8 इक्वेशन राहिलं गेलंय आणि आफ्ताब येस ऍज अ ओपनर आफ्ताब गोलंदाजी मार्कवर शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन 6-8चं इक्वेशन. पहिला बॉल बॅकफुलला जाऊन ड्राइव्ह. हो व्हॉट हो हो हो
प्रयत्न आदर्श अतिशय सुंदर होते, परंतु बॅनरला चेंडू टच झालाय, नाहीतर काय चौकार आलाय. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट, प्रॉपर टायमिंग, ऍक्शन रिप्लाय महत्वाचा. आमच्या विराट नेटवर्कवर कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला, कुठलं क्षेत्र निवडलं होतं, त्यासाठी ऍक्शन रिप्ले महत्वाचं आहे. पहा कशा प्रकारचा फटका एक्झिक्यूट, बॅकफुट वर गेले, प्रॉपर टायमिंग आणि परफेक्ट क्षेत्र निवडलं होतं आणि चेंडू डायरेक्टली बॅनरला टच, म्हणजे चेंडू गेला चौकारासाठी. पहा मॅच मध्ये अडचणी वाढल्या गेल्यात. घरचं मैदान मोरेगाव चॅलेंजर संघ थोडासा अडचणीत आहे. इकडून कमबॅकच्या दिशेने वळालंय, इकडून काय घडणार आहे, इकडून कुठला कोणाविरुद्ध कसा प्लॅन करायचा आहे. अटॅक अँड फिल्डिंग लावली गेली आणि अटॅक अँड फिल्डिंग लावत असताना आतापर्यंत 5-4 हे इक्वेशन आणून सोडलंय. परंतु साहिल, गौतमच्या विकेट नंतर साहिलने दबाव नाही बनवला गेला, सर्वात जमीची बाजू संघासाठी ठरली गेली ती. स्वीप, फुल टॉस, दिशा दिली गेले सिंगल साठी. पहा आता मोरेगाव चॅलेंजर संघाला काय करायचंय, कशा विरुद्ध करायचंय, कोणाविरुद्ध करायचंय, या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आलाय. 4-3, 4 चेंडू 3 धाब्यांची गरज. अटॅकिंग फिल्डिंग पुन्हा तेच, पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न, सिंगल रन. पहा दबाव नाहीये, दबाव या अगोदर बनला होता, परंतु दबावाचं कारण एकच होतं, 31 धावांचा पाठलाग करत असताना दोन्ही सलामीर बॅटर होते. गौतमच्या विकेट नंतर साहिलने दबाव नाही घेतलाय, सर्वात जमेची बाजू ठरली होती जयसाई विहार संघासाठी. तिकडून मोरेगाव चॅलेंजर संघ ज्या वेळेला विकेट आली त्यावेळेला आलेल्या साहिलवर दबाव बनवता नाही आला, त्यामुळे थोड्याशा अडचणी वाढत गेल्यात आणि अडचणी इतक्या वाढल्यात ना की अटॅकिंग फिल्डिंग आता लावली आणि अटॅकिंग फिल्डिंग मध्ये एखादा विकेट, एखादा डॉट बॉल येणं गरजेचं आहे जर का या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर. पहिली मॅच, दुसरा दिवस, मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 ही स्पर्धा जी आपल्या भेटीला आली आहे या मोरेगाव नगरीमध्ये. ऑल सेट. पुन्हा थोडस क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल करत असताना साहिल, गौतम, साहिल आणि अंकित यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये 3. चेंडू 2 धाब्यांची गरज. ऑल सेट. क्षेत्ररक्षक अटॅकिंग फिल्डिंग लावली गेले. 3-2. फुल टॉस. हो फुल टॉस, परंतु थोडक्यात हुकलाय. येस, थोडक्यात हुकला गेलाय. 2 चेंडू 1 धाब्याची गरज. आता काय करणार मोरेगाव चॅलेंजर संघ. पहा घरच्या मैदानावर कशा प्रकारे खेळ करायचा आहे, कोणाविरुद्ध करायचा आहे, कुठल्या माइंडसेटने करायचं आहे, या सर्व प्लॅनिंग केलं जातं आणि मोरेगाव चॅलेंजरचा संघ त्या प्लॅनिंग मध्ये आतापर्यंत नाही झालाय. ही सर्वात गंतेची गोष्ट राहिली गेली. 31 धावांचा पाठलाग करायचा होता, आता 2-1 या इक्वेशनला आणून सोडलं गेलंय. पुन्हा एकदा सज्ज होतोय, मोठा फटका मारायचा प्रयत्न, मॅच फिनिश, सामना जिंकलाय. जय साई विरार संघ विजय होतो आणि पराभव शाळेत जातोय मोरेगाव चॅलेंजरचा संघ. थँक्यू. चला मैदानात या, चला. PVA क्लब्य ऑलरेडी आपण खूप उशिरा झालाय, उशिराने आल्यात, त्यामुळे लगेचच क्षेत्ररक्षक लावून घ्या. चला मॅन ऑफ द मॅच जय साई विरार.
बोल लवकर चला मॅन ऑफ द मॅच मिस्टर अंकित फ्रॉम जय साई विरार. काय जबरदस्त बॅटिंग, 31 धावांचा पाठलाग करायचा होता, सुरुवात चांगली होती आणि अंकित तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला चला मॅच चालू करा. पंच विवेक सर चला मॅच चालू करा, खूप उशिराने आल्यात ऑलरेडी. चला अंकित या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि चला हरणचंद्र नाना पाटील आपल्यास विनंती की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव करायचोय.